कोर्टाने परत 6 तारीख दिलेली आहे. आज आता आमच्या जे 1 आठवड्याची तारीख दिलेली आहे 6 मार्च आणि आता आमचा अर्ध केस पूर्ण झालेला आहे. आणि जसे की आज धनंजय मुंडे जे आहे ते परत मंत्री होण्याचे स्वप्न बघतोय, पण इथे जे आहे औरंगाबाद हायकोर्टामध्ये त्यांची आमदारकी 100% जाणार आहे जसं मी दावा करत आहे. आणि आमचं जे पिटिशन आहे पुढचे जे येणारी तारीख आहे त्या तारीख पासून आमच्या जे आहे ते आमचे जे खरी सुनावणी सुरू होणार आहे आणि आमचे पुरावे सकट आम्हाला सादर करण्यासाठी जज साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि परलीमध्ये पण जे आम्ही याचिका टाकली होती त्याच्यामध्ये जे मतलब रद्द झालेली आहे, तिथे निकाल आमचे अर्ज फेटाळण्यात आलेला आहे. त्याची पण आम्ही अंबेजोगाई कोर्टामध्ये परत आम्ही ते अपील दाखल केलेली आहे. त्याच्यामध्ये पण धनंजय मुंडेला नोटीस बजावण्यात आलेली आहे. तसंच आम्ही दोघी ठिकाणी जे कानूनमध्ये बसतोय पूर्ण आमचा प्रयत्न जे सुरू आहे आमदारकी रद्द करण्याचा आणि 100% आम्हाला यश भेटणार आहे याच्यामध्ये. मला सांगा, आतापर्यंत आपण जर इतिहास पाहिला तर आताही अशी काही घटना घडलेली कुठं आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु तुम्हाला विश्वास आहे की नक्कीच त्यांची आमदारकी रद्द होईल म्हणून असं 100% रद्द होणार आहे. क्योंकि आमचा फक्त एकच मुद्दा नाहीये. आता तुम्ही बघितलं